नमस्कार भक्तांनो, आज आपण संत बाळूमामांच्या अथांग करुणेची आणि प्रेमाची एक अत्यंत भावूक आणि डोळ्यात पाणी आणणारी सत्यकथा ऐकणार आहोत. बाळूमामांच्या दरबारात श्रीमंतीला नाही तर भक्तांच्या डोळ्यांतील भावाश्रूंना किंमत असते. एकदा बाळूमामा आपल्या बकऱ्यांसह एका गावात थांबले होते. मामांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. लोक मामांच्या चरणी नारळ, फळे, मिठाई आणि पैसे अर्पण करत होते. त्याच गर्दीत एक गरीब पोरका मुलगा उभा होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि त्याच्याकडे मामाला द्यायला 1 रुपयाही नव्हता. त्याला मामांना काहीतरी भेट द्यायची खूप इच्छा होती, पण त्याच्याकडे काहीच नव्हते. तो गर्दीच्या अगदी मागे उभा राहून मामांकडे बघत रडत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अचानक बाळूमामाने सर्वांचे लक्ष सोडून त्या गर्दीतून वाट काढली आणि थेट त्या लहान मुलाजवळ गेले. मामाने त्या मुलाचा हात हातात घेतला. तो मुलगा घाबरून म्हणाला, "मामा, माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाहीये." बाळूमामाने प्रेमाने हसून आपल्या अंगावरच्या घोंगडीच्या पदराने त्या मुलाचे डोळे पुसले. मामा म्हणाले, "लेका, या लोकांनी मला धन दौलत दिली, पण तू मला तुझे पवित्र अश्रू दिलेस. या जगात तुझ्या या अश्रूंपेक्षा मोठी भेट माझ्यासाठी दुसरी कोणतीच नाही." मामाने आपल्या पिशवीतून एक मोठा प्रसादाचा नारळ काढला आणि त्या मुलाच्या हातात ठेवला. मामांच्या या वात्सल्याने तो पोरका मुलगा आणि तिथे उभे असलेले सर्व भक्त भारावून गेले. भक्तांनो, बाळूमामांना तुमची संपत्ती नको असते. तुमच्या मनातील निखळ प्रेम आणि श्रद्धा हीच मामांसाठी सर्वात मोठी भेट आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.